बाय मम्मी. बाय बेटा, लवकर या. हा शूज घालू का नको? जाऊ दे. लिफ्ट पण एक ते इतकी पुराण्या जमान्याची आहे ना. रोज उघडा रोज बंद करा. इतकी स्लो आणि बिलकुल जागा नाही. त्या लिफ्ट मध्ये 4 लोक सुद्धा मावत नाही. लहान पोरांचं किती भारी. एकदम लेट जा, लवकर या. ABCDचा अभ्यास करा. प्ले ग्रुपवाले तर अजून भारी. प्ले ग्रुपमध्ये फक्त खेळा, बाकी काही करायचं नाही. अरे मांजर, हाय, हॅलो. ते चांगले बंगले इकडे येईल एक दिवस माझा पण येईल. मी पण असा बंगला बांधेल. बंगल्यामध्ये सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी बांधेल. मी पण बांधेल. एक दिवस येईल माझं पण. किती वाजले? एक तर बस पण ना, मला ना लेटरच राहायला पाहिजे गव्हर्मेंटला. बसची फ्रिक्वेन्सी वाढवा. 1 तासात एक, म्हणजे माणसाची चुकून सुटली तर माणूस जाऊ पण शकत नाही. डायरेक्ट 1 तासानंतर. तोपर्यंत अटेंडन्स शीट निघून जाते. काय फायदा मग जायचा? त्याच्यापेक्षा घरीच बसेल ना. फक्त अभ्यास होतो, मग अटेंडन्स लागतच नाही. आज जान्हवी पण नाही आली. कोणाशी बोलायचं मी आता? बोर होणार. एक तर इयरफोन पण घरी विसरले मी आज. का माझ्या बरोबर असं का होतं? थँक गॉड, ॲटलिस्ट बस तरी लवकर आली. नाही तुमचं सीट भेटेल का? हां आहे. आज सीट आहे. आज नाही वाटतं आळंदीत काही म्हातारे लोक नाही आज बसमध्ये. बरं झालं, तेवढं तरी चांगलं आहे. आणि तिच्या यात्राच्या वेळेस कसं त्यांनी बसच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या होत्या, तसं प्रत्येक वेळेस वाढवायला पाहिजे. आळंदीमध्ये काही पण असलं ना, म्हणजे बघ कॉलेजवाल्यांना तरी त्रास नाही होत. हा रस्ता पण किती छोटा आहे, 2 लेनचा फक्त. मोठा करायला पाहिजे. कळत नाही का गव्हर्मेंटवाल्यांना? किती गाड्या जातात रोज इथून, आणि ॲक्सिडेंट झाला की मग 1-2 तास बस इथेच अटकून राहते. इवन तो जय गणेश साम्राज्यवाला रस्ता पण, तिथे इतकी गर्दी. बायपास का नाही बनवत हे लोक? लेक्चर आज काय शिकवणार? किती मॅम म्हटली होती 2च असाइनमेंट उरल्या. एक साऊंडची आणि एक फिगर अँड ग्राउंडची. आज कोणाचं लेक्चर असेल हिस्ट्रीचं? कदाचित चेतना मॅमचा असेल. मागच्या वेळेस कोणी घेतला होता? स्नेहल मॅम ने ना? कदाचित स्नेहल मॅमने घेतलेला. हा. हे झाड का कापले? हा खड्डा का खोदलाय? कधीच खोदताय? ती बिल्डिंग किती पटापटा बनते. थँक गॉड, ॲटलिस्ट मी आय कार्ड तरी नाही विसरले. नाही इथून परत बस पण नाही. 9 वाजेपर्यंत थांबावं लागेल. हातात नाही ठेवायचं आणि लाईन मध्ये चला. पाण्याची बॉटल पण भरायची आहे. माझी बॉटल तुटायलाच नव्हती पाहिजे. एवढी जड बॉटल घेऊन यायची गरजच नसती पडली. हिला भरायला इतका वेळ लागतो. भरल्यानंतर ती डंबेल सारखी बनून जाते. किती जड आहे. स्कूलवाली लिफ्ट कधी बांधणार? एवढं चढून जावं लागतं. किती थकून जातं स्टार्टिंगला. सकाळीच माणूस थकतं.
Oh my god. Ah. Oh.